करायला सुद्धा कोणी नव्हतं आम्हाला. मला मुलगी ऐकतही नव्हती. मग हे आम्ही कसं जावरायचं, आमच्या मुलांमध्ये आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं, हे शासनाने सांगावं. लेकरांनी अभ्यास करायचा की नाही, फॉर्म भरायचा की नाही. तुम्हाला जर असे घोटाळे करायचे असेल तर आमच्या लेकरांची परीक्षा घेऊ नका. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर नीटची जी परीक्षा आहे ती पारदर्शक पडेल किंवा पारदर्शक होईल असं वाटलं होतं. मात्र काल नीटच्या जे पेपरचा निकाल हाती आलेला आहे, या निकालानंतर जे आहे ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. असाच प्रकार जे आहे तो बीड जिल्ह्यामधून देखील समोर आलेला आहे. माझ्यासोबत जी नीटची विद्यार्थिनी आहे, नेमकं काय प्रकार घडलेला होता, नेमकं कशामुळे तुमचं संपूर्ण गोंधळ उडालेला आहे, आणि नेमकं काय प्रकरण आहे? नीटचा जो 3 मेला पेपर झालेला, त्या 3 मेच्या पेपरमध्ये पेपर लीक झाला. त्याच्यामुळे पेपर कॅन्सल झाल्यामुळे डबल रिनीटची पेपर घेण्यात आला. त्या रिनीटच्या पेपरमध्ये जो आम्ही पेपर दिला, त्यानंतर आम्ही घरी येऊन तो पेपर NTA ऑफिशियल आन्सर कीनुसार तो पेपर चेक केला. त्याच्यामध्ये आम्हाला 702 मार्क्स येत होते. त्या मार्क्सवरून आम्हाला समजले की आपल्याला एम्स कॉलेज भेटून जाईल म्हणून. पण नंतर काही दिवसांनी जी OMR आली, ती OMR ही पूर्ण चुकीची आलेली आहे. जी मी तिथं क्लासमध्ये बसून जी फिल केलेली ही ती OMR नाहीये. आणि त्यानंतर जे आपल्याला चॅलेंज करण्यासाठी जे आपल्याला 2 दिवस दिलेले होते, 13 ते 15 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत, पण आपल्याला तोपर्यंत ही OMR आली नाही. त्यानंतर पूर्ण 12 तासाच्या नंतर आपल्याला OMR आली. त्या OMR साठी मग आपल्याला चॅलेंज करण्यासाठी दुसरी जागा नव्हती, म्हणून आम्ही मेल केला NTA ला की आमचा पेपर जो आहे तो रिजेक्ट करून पाठवा म्हणून. पण NTA ने माझे 8 मेल रिजेक्ट केले. आणि त्यानंतर त्या मेल करतच होतो. त्याच्यामध्येच 12 तासानंतर लगेच नीटचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला फक्त 87 मार्क आलेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर एवढा मोठा महाघोटाळा झाला, पेपर फुटला, त्याच्यानंतर परीक्षा पार पडली. कसं बघता, तुमच्या डोळ्यामध्ये एकीकडे अश्रू आहे, दुसरीकडे तुम्हाला कॉलेज चॉईस करायचं होतं, मात्र संपूर्ण आता अडथळे निर्माण झालेत. काय भावना आहे, तुमचे मन दाटून येते? ह्याच्यामध्ये जे आम्हाला मार्क्स एक्सपेक्ट होते, ज्या 702 मार्कमध्ये आम्ही माझं पूर्ण कुटुंब, माझे आई वडील खूप खुश होते माझ्यावर. आणि हे जे स्कोर कार्ड आलं त्याच्यामध्ये जे 87 मार्क आले ते बघून मी स्वतः ऍडमिट झाले. माझे आई पप्पा पण पूर्ण दुखात आहेत. हे एक्सपेक्टच नव्हते आम्हाला मार्क की 87 मार्क येते पूर्ण 702 मार्कावरून. जर 10-15 मार्काचा खालीवर झाले असेल तर ते एक्सपेक्ट होते, पण हे जे डायरेक्ट 702 मधून 87 मार्क आणि हे अजिबात एक्सपेक्ट नव्हतं. तुझी मागणी काय आता नेमकी? माझी सरकारला एवढीच मागणी, शिक्षण मंत्र्याला आणि सरकारला एवढी मागणी की हे जे माझी OMR जी ओरिजिनल आहे ती आम्हाला दाखवण्यात यावी आणि त्यानुसार जे मला मार्क्स येत आहेत ते मार्क्स मला देण्यात यावे. कारण हे जे 87 मार्क हे माझे मार्क्स नाही आहेत. मी जे मॉक टेस्टमध्ये पेपर सोडवले ते मॉक टेस्टमध्ये मला दरवेळेस 720, 710 असे मार्क्स येत होते. आणि हे जे डायरेक्ट ओरिजिनल पेपर झाला त्याच्यामध्ये मला फक्त 87 मार्क आलेत, जे मला याचे 702 मार्क्स हवे होते. माझी सरकारला मागणी की हेच माझी ओरिजिनल आन्सर शीट आहे, माझी आन्सर शीट माझी मला ओरिजिनल द्यावी आणि त्यानुसार मला मार्क्स द्यावे म्हणून. नक्कीच आपण त्यांचे पालक देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल ते? संपूर्ण जे आहे ते तुम्ही सुरुवातीला संपूर्ण तुमचं कुटुंब आनंदी होतं, मात्र ज्यावेळेस संपूर्ण प्रकार समोर आला त्यावेळेस तुम्ही सगळे दुःखात आहेत. नेमकं काय घडलेलं आहे? ज्यावेळी निकाल लागला, अगोदर आम्ही तिची एक्झाम झाल्याच्या नंतर आम्ही घरी गेलो, तिचा पेपर पाहिला. स्वतः एक्झामला मी सोबत होते. रस्त्यानेच गाडीत बसल्या बसल्या मी तो पेपर पाहिला. तिने किती चूक केलेत, किती बरोबर केलेत हे मी ओझर तर पाहिलं. नंतर तिने घरी गेल्याच्या नंतर पाहिलं नाही. म्हणली, आई मी क्लासेसच्या आन्सर कीवर चेक करणार नाही, मी डायरेक्ट NTA आन्सर की आल्याच्या नंतर चेक करेल. तर आम्ही सर्व कुटुंब बसून आम्ही ते आन्सर की चेक केली. आन्सर की माझ्याकडेच आलेली होती माझ्या मोबाईलमध्ये. जेव्हा चेक केली तेव्हा तिचे 702 मार्क्स आले. ते मार्क बघून आम्हाला इतका आनंद झाला, इतका झाला की आपल्या गरीबाला कुठंतरी न्याय भेटतोय. आमची परिस्थिती खूप हलाखीची आहे. आम्ही आमच्या मुलांना चांगल्या ठिकाणी अभ्यासिका लावू शकत नाही, क्लासला पाठवू शकत नाही, कारण आम्हाला तीसभर पोट भरण्यासाठी किती कष्ट करावे लागले. आमच्या मुलींनी सुद्धा पाहिले, रात्री 18 घंटे जर माझी मुलगी एका ठिकाणी बसून अभ्यास करते आणि शेवटी माझ्या मुलीला तुम्ही OMR सीट पाठवताय, वेळेत देत नाहीत, वेळ एक सांगताय, आम्हाला उशिरा आलेली OMR सीट आहे आणि ती फक्त अर्धा तास आमच्या मोबाईलवर राहिलेली आहे. आम्ही स्क्रीनशॉट काढून घेतली. मुलीनी OMR सीट पाहिला, बरोबर ती म्हणली ही OMR सीट माझी नाही. त्यावेळेस मी म्हणलं तुझीच असेल, OMR सीट अशी कशी चुकीची येईल, नाव तुझं आहे, नंबर तुझा आहे. आई ते मी गोल केलेलं नाही, तू बघ म्हणे, मी गोल केलेलं तुलाही माहितीये. मी पाहिलं, खरंच एकदम अस्तव्यस्त गोल केलेलं आहे. तुम्ही आजही पाहू शकता ते गोल केलेलं कसं आलं. आणि
ऍक्सेप्ट म्हणजे आमची मागणी आहे की आमची ती आन्सर की नाही आमची आम्हाला ओरिजिनल दाखवावी. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आम्हाला 87 मार्क दिसले तिचे, आम्हाला कुठं पळावं आणि कोणाकडे जावं हे कळलं नाही. माझी मुलगी सर्रास वरून खाली उडी घेतली, त्यावेळेस आवरायला सुद्धा कुणी नव्हतं आम्हाला. मला मुलगी ऐकतही नव्हती. मग हे आम्ही कसं सावरायचं, आमच्या मुलांमध्ये आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं, हे शासनाने सांगावं. लेकरांनी अभ्यास करायचा की नाही, फॉर्म भरायचा की नाही. तुम्हाला जर असे घोटाळे करायचे असेल तर आमच्या लेकरांची परीक्षा घेऊ नका. आम्ही काही काळामध्ये लोकांचे उसने पैसे घेऊन आमच्या लेकरांचे फॉर्म भरलेले आहेत आणि हे सर्वांना माहिती आहे. 2013 पासून मी कुठल्याच नातेवाईकाच्या कार्यक्रमाला अटेंड राहिलेली नाही. कुठल्या नातेवाईकाला कोणाचं लग्न जरी असलं तर मी त्या ठिकाणी लावायला गेलेले नाही. का तर माझ्या मुलीचा लॉस होईल, माझ्या मुलाचा लॉस होईल. आज माझा मुलगा 10वीला आहे, तो इतका विचार करायला लागला हिचा निकाल बघून की माझी बहीण 18 घंटे अभ्यास करून 87 मार्क घेऊ शकते, मग माझं काय. नक्कीच नीटच्या निकालानंतर जे आहे ते पालकांमध्ये कुठेतरी असंतोष पाहायला मिळतोय आणि लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय मिळावा. कारण नसता तुम्हाला जर परीक्षा जर पारदर्शक घेता येत नसेल तर परीक्षा बंद करा, अशी आता या ठिकाणी मागणी जे पालकाकडनं होते. जो घडलेला प्रकार आहे तो चुकीचा आहे. आम्हाला जी आन्सर की आहे ती चुकीची, ती आमची नाहीच असा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मेल केले होते ते मेल देखील ॲक्सेप्ट करण्यात आलेले नाहीत असा देखील त्यांचा दावा आहे. नक्कीच यावर काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.